गतजन्मात जयाद्री ही माझी सखी होती। आम्ही लहानाचं मोठं झालो। गतजन्मात माझा श्री महादेवांशी विवाह झाला आणि त्यानंतर ती माझ्यासोबत कैलासात आली होती। कैलासात सर्व दैवी शक्तींचा वावर आहे। जयाद्री मनुष्य रूपात तिथे होती। कोणत्याही मनुष्याला कैलासातील दैवी शक्तीच्या परिघात अनंत काळ राहता येणे सोपी गोष्ट नाही। त्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या त्या मनुष्याची पातळी उंचावणं हे क्रमप्राप्तच आहे। तिथे जयाद्रीला जे सहजासहजी प्राप्त करणं अवघड होतं तेच कृतयुगात त्यांच्याशी विवाह केल्यामुळे ध्यान साधनेत आणि योग साधनेचे द्वार उघडे होतील, हा देखील उद्देश होता। मी आधी बानूला या संदर्भात वेळोवेळी सांगितलं होतं। अनेकदा तिला ध्यानाचे मार्ग दाखवले होते, तिला योग साधनेचे मार्ग दाखवले होते, परंतु तिच्यामध्ये तेवढी क्षमता येण्यासाठी अजून काही कालावधी आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच तिला जोपर्यंत ज्ञान आत्मज्ञात होत नाही तोपर्यंत कैलासात जायचं नाही असा मी निर्णय घेतला आहे। आजपर्यंत सगळ्यांनी तुमचा राग, तुमचा क्रोध पाहिला आहे, परंतु आज तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की तुम्ही जगत जननी आहात। देवी, मला कल्पना आहे की माझ्या विस्मरणाच्या काळात मला सत्य कळल्यानंतर मी यांच्यासोबत कैलासात जाईन असा विचार आणि घोषणा केली होती, पण आज मला स्मरण झाले आहे आणि जिच्यासाठी हे सारं केलं तिला कसं एकटं सोडून जाऊ। हे कार्य मला पूर्ण करायचेच आहे आणि त्यासाठी मला तुमचे सहाय्य लागेल। लक्ष्मी देवी, मला ठाऊक आहे की विष्णू लोकातून इथे येऊन तुम्हाला फार काळ लोटला आहे, पण हे कार्य पूर्ण करण्यासाठी मला तुमचे सहाय्य मिळावे अशी माझी इच्छा आहे। हे कार्य पूर्ण होताच आपण सगळे आपले अवतार कार्य संपवू आणि शक्तिरूपाने इथे राहू आणि पुन्हा स्वगृही जाऊ। लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते।
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.